असं प्रत्येक वेळी 4 किलो हा, कमी 4 व्हायला किलो. आता तुम्हाला गॅसवाल्याने हा सिलेंडर आणून दिलेला हो. आहे. तर तुम्ही आहे ना, मी थोडंसं माहिती देतो गॅसच्या बाबतीत नाही का. हे 17.2 तुमच्या एमटी टाकीचं वेट 17.200 ग्राम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गॅस पाहिजे 14 किलो 200 ग्राम. हा. तर ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यावरती 31 किलो काय 200 ग्राम तुम्हाला 400 ग्राम भेटलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आहे ना 27 किलो 400 ग्रामच आहे. म्हणजे जवळजवळ 4 किलो गॅस तुमचा कमी आहे. बरोबर. तर आम्ही ह्याच्यासाठीच आलेलो आहे की आम्हाला माहिती भेटल्याबद्दल की हा गॅसवाला आहे ना कस्टमर लोकांच्या टाकीत मला गॅस बिल रिफिल करतो. तर त्या संदर्भात आम्ही चौकशी करायला आलोय. तर तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही सांगा. नाही, हे चुकीचंच आहे ना. पण जर प्रत्येक सिलेंडर मागे 4 किलो गॅस कमी, बरोबर. एकतर तुम्ही दर वाढवले ठीक आहे, नियमाप्रमाणे असेल ते देतोय आम्ही. वरती आणायचे तुम्ही 40 रुपये घेताय. एवढे नाही घेत पण घेतात. पण आम्ही म्हणतो जाऊ दे आपल्याला चालू आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये 980 रुपये आम्ही देऊन जर प्रत्येक सिलेंडर मागे आम्हाला 4 किलो गॅस कमी, तर आमचं किती नुकसान होतं. गॅस तुम्ही युज केल्यानंतर मग कमी चालतो ना. चालतो पण कमी, पण एवढा मी लक्ष तुम्ही नाही कधी दिलं. एवढं लक्ष दिलं नाही. पण आज 4 किलो कमी म्हणजे आहे ना तुम्हाला कमीत किमान कमी महिनाभर जातो. आज आहे ना हे लोक काय करतात 4 किलो गॅस म्हणजे आज जर ब्लॅकनी 1 किलो गॅस घ्यायचा म्हणलं तर 300 रुपये किलोनी. हो. तर तुमच्या एका टाकीमध्ये ते 1200 रुपये कमवतात. कमवतात. टाकीचे पैसे 1400. वेगळे. इथं बघा वेट 14 किलो 1400 200 पाहिजे तुम्हाला Gross weight म्हणजे आणि पूर्ण पूर्ण 31 31 किलो 400 पाहिजे. प्रत्येक वेळी काय आम्ही वजन करून वेट घेत करून नाही घेत ना. नाही. त्याच्यामुळे हे आहे ना पूर्ण जनतेची आहे ना दिशाभूल करून फसवणूक करतात. आता आज किती गॅस भरला आम्हाला काय माहिती. हो. तर ह्याच्यामुळे आहे ना घरी कोणाचा म्हणजे काढून घरी पहिली कोणाचं होतं फसवणूकच का? झाली ना. आता तुमच्या ह्या टाकीची किंमत 980 रुपये घेतली त्यांनी आणि जो तुमचा 4 किलोचा गॅस काढलाय ते परत विकतात. तर ते 1200 रुपये एक्स्ट्रा कमवतात त्याची. मग ह्याच्यामुळे तुमचे आहे ना नुकसान आहे. तर ह्याबद्दल फक्त आम्हाला तुमची थोडीशी डिटेल्स द्या. आम्ही ते कारवाई करू. इकडे ना मॅडम थोडं वजन किती आहे ते सांगा. नाही दिली त्याने आता काय. बोलमध्ये सांगा. अरे, हे बुकिंग केलं होतं ना. 3-4 आम्ही याकडे सांगतो हे काय काढायचं एक्सपायझर काढायचं आणि त्या टाक्यांना सील काढलेलं असतं ना, सील लावलेलं असतं ते परत सील करायसाठी त्याला वरून लावायचं, गरम करून परत सील करायचं. पण टाके आहेत, तिथं पण टाके आहेत. ते मध्ये बघा ना सगळं आहे ना पलटी मारलेल्या टाके आहेत. मग काय वाटलं तर फक्त इथं म्हणजे ते नाही त्यांचा नंबर घ्या. नंबर घ्या. ओल्ड नाही. कसं माहिती आहे का नाही. तुमच्यासाठी हा कळालं. या टाकीमध्ये 3 किलो गॅस कमी आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय आम्ही तुमच्यासाठीच आलेलो आहे. नाही ते नाव द्या. मिस्टरांचा नंबर घ्या ना. नाही फक्त ह्याच्यामध्ये 3-3.5 किलो गॅस कमी आहे. तुम्हाला मान्य आहे आता का? आम्हाला हे झाली ना त्याची म्हणजे कल्पना पण झाली ना. आता ही झाली ना, आम्हाला पहिलं माहिती पण नव्हतं की ठीक आहे. असं काही होते. चालतंय. मग आम्ही 3-3.5 विश्वासाने मिस्टरांचा नंबर घ्या. तू कुठून आले हो? इथलंच आहे इथलंच. त्या महालक्ष्मीला पण आले. महालक्ष्मीला पण आले. तुला काय करायचंय तुझं काम कर ना तू. माझं तू करत होतो. हा